हे गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप की सगळे मजेत असाल. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझं रात्रीचं रुटीन. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर गाईज, रात्रीचे झालेले आहे 5. तर तुम्ही बघू शकता वातावरण किती रमणीय आहे. तर मी आले सेतू खायला. तर तुम्ही बघू शकता हे आहे माझं सेतूचं झाड. तर तुम्ही बघू शकता याला किती जास्त सेतू आलेले आहे. 2 वर्ष अगोदर मी हे झाड लावलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता हे किती जास्त मोठं झालेलं आहे. सेतू खाऊन आल्याच्या नंतर मला रूम पुसायच्या होत्या. तर तुम्ही बघू शकता मी बकेटमध्ये रूम पुसण्यासाठी पाणी घेत आहे. आता या पाण्यात मी टाकणार आहे डिटर्जंट टाकल्याच्या नंतर मी यात टाकणार आहे 1 चमचा मीठ टाकल्याने आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी येत नाही. मीठ टाकल्याच्या नंतर मी लगेच किचन रूम साफ करायला सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे एकदम छान असे मी किचन रूम साफ करत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. घर पुसल्यानंतर मी लगेच रात्रीचे दिवेबत्ती करून घेतली. नंतर मी मस्तपैकी गरमागरम चहा बनवली. तर तुम्ही बघू शकता इथे मी मस्त गरमागरम चहा बनवत आहे. तर या सर्वजण चहा घ्यायला. तर बघा या प्रकारे मी मस्त गरमागरम चहा घेतली. चहा घेतल्यानंतर मी जे चहाचे वगैरेचे भांडे पडलेले होते ते लगेच मी क्लीन करायला सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व भांडे एकदम छान असे स्वच्छ करून घेतले. नंतर किचन वटाला पण सुद्धा मी एकदम छान असं घासणीने घासून घेतलं. तुम्ही बघू शकता या प्रकारे. नंतर याला स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेतले. याला धुतल्यानंतर लगेच किचन वाटा सुद्धा मी घासून घेतला. तुम्ही बघू शकता या प्रकारे किचन वाटा घासून घेतल्याच्या नंतर लगेच स्वच्छ पाण्याने हा सुद्धा मी धुवून घेतला. तर तुम्ही बघू शकता आपला किचन वाटा किती छान आणि असं एकदम सुंदर दिसत आहे. तर चला आता करू रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. तर बघा इथे मी कणिक मळून घेत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर बघा या प्रकारे एकदम छान असं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. थोडं पाणी ॲड करूनच आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. एकदम सर्व पाणी ॲड करून आपल्याला कणिक येथे मळून घ्यायचं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता कंटिन्यू आपल्याला एकच प्रोसेसमध्ये याला मस्त मळून घ्यायचं आहे. नंतर आपण यात 1 चमचा मीठ टाकू आणि याला एकदम सॉफ्ट असं मळून घेऊ. तर तुम्ही बघू शकता याला एकदम छान असं एकदम सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे. तुम्ही बघू शकता आपला एकदम सॉफ्ट असा डो बनवून रेडी झालेला आहे. तर चला लगेच पोळ्या करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता मी उंड्याला मस्त तेल लावून एकदम छान असं मळून घेतलेलं आहे. आता आपण याला सुक्या आट्यामध्ये डीप करू आणि याला एकदम छान असं लाटून घेऊ. तर तुम्ही बघू शकता आपल्याला याला एकदम छान असं लाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली पोळी बनवून तयार झालेली आहे. आता आपण याला व्यवस्थित भाजून घेऊया. तर बघा गॅसची फ्लेम मीडियमवरती ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण याला व्यवस्थित अशी भाजून घेऊ. तर तुम्ही बघू शकता आलटून पलटून मी पोळीला एकदम छान असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता याच प्रकारे आपण सर्व पोळ्या करून घेऊ. पोळ्या झाल्यानंतर लगेच भाजी करून घेऊया. तर बघा गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की लगेच आपण यात 1 चमचा तेल टाकू. तेल हलकंसं गरम झालं की जिरा, हळद आणि मीठ, मिरच्या, शेंगदाण्याची पेस्ट टाकून घेऊ. तर पेस्ट टाकल्यानंतर आपण याला हलकंसं रोस्ट करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला हलकंसं रोस्ट केलेलं आहे. त्यानंतर गोबीला स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण याला व्यवस्थित परतून घेऊ. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण याला छान असं परतून घेऊ. तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपली गोबी एकदम छान अशी बनवून रेडी झालेली आहे. नंतर मी आदूसाठी शिरा सुद्धा बनवून रेडी केला. शिरा केल्यानंतर मी लगेच जेवण करून घेतलं. तर मित्रांनो, तुम्हाला माझं रात्रीचं रुटीन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.